एक व्यापारी होता. खूप श्रीमंत होता, पण खूपच घाबरट देखील होता. त्याला नेहमी वाटायचं, माझं सगळं कधीही नष्ट होईल. म्हणून तो रोज मंदिरात जाऊन स्वामी समर्थ यांना प्रार्थना करायचा, स्वामी माझं रक्षण करा. एक दिवस त्याच्या दुकानाला आग लागली. सगळं जळून गेलं. तो पूर्णपणे कोसळला. रडत म्हणाला, स्वामी मी रोज प्रार्थना केली, तरी हे का झालं? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी त्याच्या समोर आले आणि म्हणाले, तुला वाटत सगळं संपलं, पण जे जळालं ते तुझं नव्हतंच. तो गोंधळला. दुसऱ्या दिवशी त्याने जागा साफ करायला सुरुवात केली आणि त्याला तिथे एक जुना कागद सापडला. तो कागद म्हणजे एका मोठ्या कर्जाचा पुरावा होता, जो त्याने विसरला होता. जर दुकान जळालं नसतं तर तो कर्जामुळे पूर्णपणे रस्त्यावर आला असता. तेव्हा त्याला समजलं, स्वामी कधीकधी आपल्याला वाचवण्यासाठी आपल्याकडचं काहीतरी काढून घेतात. त्या दिवसापासून तो घाबरणं सोडून दिलं आणि विश्वास ठेवायला लागला. तर मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला एकच कळतं की स्वामी यांची भक्ती आपण मनाभावाने केली पाहिजे. स्वामी कधीही आपली साथ सोडत नाहीत, तर मनामध्ये फक्त विश्वास ठेवायला हवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.